दरम्यान परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला आज 1 महिना पूर्ण झालाय। मात्र सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात याचं सत्य समोर आलेलं नाहीये। राज्य सरकारनं आता समिती नेमली आहे खरी, 6 महिन्यात त्या समितीचा अहवाल सुद्धा येईल, पण राज्य सरकारनं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं आश्वासन दिलं। गेल्या महिनाभरापासून नेमका काय तपास सुरू आहे याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाहीये। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलंय आपण पाहूया। कुणाची मदत नाही आली, नुसते आश्वासन देतात। आता या ठिकाणी माझा भाऊ मरून पाहून आज जवळपास 1 महिना झालेला आहे। परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला 1 महिना उलटलाय, पण आजही सूर्यवंशी यांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्यायालयीन चौकशीचे निर्देश दिले, मात्र या प्रकरणाची चौकशी फक्त कागदावरच सुरू असल्याचं दिसतंय। गेल्या महिन्याभरापासून सरकारी यंत्रणा नेमकं करतायत तरी काय, असा प्रश्न सोमनाथ यांच्या कुटुंबियांना पडलाय। 1 महिना झालं, मारून टाकायचा निर्णय ते घेतले, 4 दिवसामध्ये मारून टाकले, मर्डर केले माझ्या मुलांचा। आता काय नाही, हे लोक दखल घेत नाहीत, त्यांना आम्हाला न्याय देत नाहीत, त्यांना लवकरात लवकर त्यांनी अटक करत नाही, त्यांना कठोर शिक्षा द्यावं लागत, ते होत नाही। मग असं प्रक्रिया एवढे सावकाश चालू असल्यानंतर गरीबाला न्याय कधी भेटणार? म्हणजे आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला न्याय लवकर भेटत नाही का? हे असंच प्रक्रिया सावकाश चालू राहणार, मंद राहणार? अहो, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती लवकर गुन्हे दाखल करा ना। परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली। 10 डिसेंबरला संविधानाच्या विटंबनेविरोधात आंबेडकरी समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी काही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रेल्वे स्थानकात शिरकाव केला। आंदोलकांनी 45 मिनिटं नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरली होती। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली। 11 डिसेंबरला सलग दुसऱ्या दिवशी परभणीत तणावाचं वातावरण होतं। आंबेडकरी अनुयायांनी परभणी शहरात बंद पुकारला, मात्र शांततेत सुरू असलेल्या मोर्चाला आक्रमक वळण आलं। रस्त्यावर जाळपोळ सुरू झाली, पोलिसांच्या वाहनांवर आणि दुकानांमध्ये दगडफेक करण्यात आली। यानंतर दंगलखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। याच कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली। सोमनाथ यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवलं। इथूनच परभणी आंदोलनाला वेगळं वळण मिळालं, कारण न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा अचानक मृत्यू झाला होता। सोमनाथ यांनी सकाळी छातीत कळ आल्याची तक्रार केली। यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं। काही तासांनंतर सोमनाथ यांना मृत घोषित करण्यात आलं। सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात सोमनाथ यांच्यावर उपचार झाले होते। 16 डिसेंबरला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि या रिपोर्टमधून एक धक्कादायक सत्य समोर आलं। पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार शरीरावर जबर मार लागल्यानं हा मृत्यू झाला होता। सोमनाथ यांच्या शरीरावर अनेक व्रण असल्याचंही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं। प्रकाश आंबेडकर यांनी हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट माध्यमांसमोर आणला आणि सोमनाथ यांना पोलिसांनी जबर मारहाण केल्याचा संशय व्यक्त केला। की मग असं हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते, याचा आम्ही असं एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत। आणि मी असं मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला वाटतं या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे, असं मी त्या ठिकाणी मानतोय। या आरोपांनंतर राजकीय वादळ उठलं। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणावरनं विधानसभेत खडाजंगी झाली। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात आला, मात्र देवेंद्र फडणवीसांनी पोलीस प्रशासनाची पाठराखण केली। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या दुर्धर आजारानं झाल्याचा दावा फडणवीसांनी सभागृहात केला। या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत। पहिल्यांदा तर जरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत, वडार समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही। तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल। आणि ज्या शंका उपस्थित झाल्या शेवटी
शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे, केवळ एकतर्फी होऊन चालणार नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल. राज्य सरकारकडून सूर्यवंशी कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र सूर्यवंशी कुटुंबानं मदतीचे पैसे घेण्यास नकार दिला. सोमनाथ यांना श्वसनाचा कोणताही आजार नसल्याचं त्यांच्या आई आणि भावानं सांगितलंय. हृदयविकाराचा झटका होता, त्यांना माहिती होता. त्यांनी का पकडले माझ्या मुलाला? 4 दिवस का नाही सांगितले मला? हां, तुमच्या मुलाला हृदयाचा हे आहे, त्रास आहे, तुम्ही घेऊन जावा म्हणायचे होते त्यांनी. माझा मुलगा मला द्यायचे होते परत, का दिले नाही त्यांनी? का सांगितले नाही त्यांनी? कशाबद्दल माझ्या मुलाला हे एवढं मारून जीव घेतलात ते? आम्हालाही माहीत आहे, आम्ही रक्ताच्या नात्यातले त्याला कुठला आजार होता कुठला नाही आम्हाला सगळं माहिती आहे. त्याला असल्या छातीचा कुठलाच आजार नव्हता, त्याला श्वसनाचा आजार नव्हता, काहीच नव्हतं. हे कसं काय म्हणू शकतात की बाबा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला? आणि मला सांगायचं, जर हे पोलीस लोक जर त्यांच्या कारणावरती ठाम होते की बाबा त्यांना हृदयविकाराचा झटका होता, मग त्यांनी आमिष का दाखवला? आम्हाला नोकरी लावून देतो किंवा त्याची परभणीवरून बॉडी आणताना का अडवण्यात आलं? ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला का पळवण्यात आलं? सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून आतापर्यंत कैक नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अगदी शरद पवार, राहुल गांधींपासून केंद्रातले बडे नेते परभणीत दाखल झाले. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी, आतापर्यंत 30हून अधिक बड्या नेत्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुखच्याही प्रकरणात आणि इथल्या परभणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची दिशाभूल केलेली आहे. आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवतंय. सरकारमधला कोण वाचवत? अरे सरकारमधले वाचवत म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे. पण शेवटी हे परभणी शहर 2-3 दिवसामध्ये फार होरपळलंय. ते नंतर ते 4-5 दिवस ते फार होरपळलं. आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये या मताचा मी आहे. परभणी प्रकरणाची दाहकता वाढल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी अशोक घोरबांट यांचं निलंबन करण्यात आलं. महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हाती तपासाची सूत्र आली, मात्र तपासाला पुढची दिशा मिळालीच नाही. न्याय मिळेपर्यंत लढत राहणार अशी सूर्यवंशी कुटुंबियांची भूमिका आहे. सूर्यवंशी कुटुंबियांच्या बाजूनं न्यायाचं पारडं कधी झुकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दिवाकर माने, NDTV मराठी, परभणी.